साखळं काहीच घातलं नाही. येणाऱ्या वर्षी चांगला पाऊस पडू दे. पाकिस्तानचं जे संकट आलेलं होतं दहशतवाद्यांचं, ज्यांनी 26 लोकांचा जीव घेतला होता, तर आमच्या सरकारला, आमच्या या मंत्रिमंडळाला अशाच पद्धतीची ताकद येऊ दे असं देवीला साखळं घातलं. जे अतिरेकी आमच्याकडे काळ्या नजरेने बघतायत त्यांचं कायमचं तोंड काळं होऊ दे. आणि या येणाऱ्या सरकारमध्ये शिवसेना, भाजप आणि महायुतीचे जे सरकार आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला यश मिळू दे. ऑपरेशन सिंधूरवर संजय राऊतांनी टीका केली की राजकीय फायद्यासाठी हा हल्ला केला. त्यांना दुसरं काही माहीत नाही आहे. त्याला दुसरं बोलण्याशिवाय त्याला मार्केटिंग मिळणार काय आहे. आणि हे संजय राऊत म्हणजे बिना आवाजाचा वाजा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष देण्यात अर्थ नाही आहे. नाना पटोले यांनी पण टीका केली आहे दहशतवादी तळावरती हल्ला करण्यापेक्षा. नाना पटोले यांनी पण टीका केली आहे ऑपरेशन सिंधूरवरती की दहशतवादी तळावर हल्ला करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करून जर कारवाई केली असती तर अधिक तर त्यांच्यासारख्या माणसाने हे बोलणं उचित नाही आहे. शेवटी देशाकरता बोलणं आज पाहिजे. पक्ष हा विषय वेगळा आहे, देश विषय हा वेगळा आहे. ज्यांचे घरचे गेलेले आहे त्यांना विचारलं पाहिजे या गोष्टी, कशावर हल्ला करावा म्हणून. नाना पटोलेंच्या तोंडातून हे शब्द शोभत नाही असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.